लगेच वस्कन चिडून अंगावर येतात माझ्या. मग मी जे सांगते ना ते ऐक. इथून कसं ऐकणार? तर ऐक. कारण तेजत तू तिला आवडेल असं काहीच करत नाहीयेस. काय केलंस तू? तिला देवदर्शनाला घेऊन गेलीस. 4 दिवसाचं बुकिंग होतं, 2 दिवसात परत आलं. तेजा, त्या 2 दिवसामध्ये असा एकतरी क्षण आला असेल जेव्हा तुम्ही एकमेकांच्या खूप जवळ असाल. आठवतंय? येस. तोच भारी क्षण जर तुला अनुभवायचा असेल ना तर त्यासाठी एक भारी डेट प्लॅन कर. बाकी अजून काही सांगत नाही कारण की त्यासाठी वेगळे पैसे लागतात. चल बाई, तुझं म्यान बंद लखलखलं पात. पुन्हा आजमावायची वेळ आली बहुतेक. खर तर हे लग्न करून वैदेही नावाची ही ब्याद घरात आली, नाच लागली. आमच्याच घरात राहून आमच्याशी गद्दारी करताय कोणतरी. कोण असं योग करतात ते? त्या गद्दाराला शोधून जागच्या जागीच कापू. सपा सपा आम्हाला आणि आमच्या पोराला अडकवायचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू. समावतीची आई माई साहेब, माई साहेब. कोण आहे? मीच आहे माई. मला जरा तुझ्या बरोबर 2 शब्द बोलायचं होतं. येऊ का? आलीस? हा. हे बघ माई, मला ते जमिनीच्या कामाबद्दल विचारायचं होतं. त्याचं काय झालं? ते काम तुम्हाला करून देणारच का नाही? नाही तर मला तसं सांग. हे बघ, नाहीतर मग मी. नाहीतर काय? काय नाहीतर काय? नाच कापून घेशील? चल आम्हीच काप. नाही, नको नको. पोटचं लेकरू असं धमकी देतं का आईला? मदत मागायला आली आहेस ना, मग तसंच वागायचं. नजर खाली आणि आवाज कमी ठेवायचा. उपकार घेऊन जाब नाही विचारायचा. या अशा पानचट धमक्या आम्हाला पचत नाहीत. धमकी कुठं ग? धमकी नाही देत. पुढच्या लेकराचा हट्ट म्हणजे काही धमकी असतं का? नाही का नाही. उलट आम्ही मदतच करतोय का नाही तुला. माय हे बघ, हे आले तर आपल्या घरावरचं केवढं मोठं चौकशीचं संकट टळलं का नाही? उपकार केले का आमच्यावर? उपकार केले. मग तुझ्या नवऱ्याची बदली थांबवायला आम्ही किती पैसे मोजले माहितीये का तुला? आमच्या शिफारशीमुळे त्याची बदली थांबलीये. आमच्या शिफारशीमुळे त्याची इकडं बदली झालीये.
आली मोठी मदत करायला. कास नुसतं तोंड चालवत बसायचं. माई बघ बरं, तुझ्या शिफारशीमुळं केवढं मोठं काम झालंय ह्यांचं. तेच म्हणते, मला जमिनीसाठी पण कर की शिफारस. जमीन मिळून दे की मला. जावई महत्वाचा का लेक महत्वाची? शांतता महत्वाची. तू आलीस की तीच पहिली निघून जाती. अयो, आमच्यामुळे शांतता जाती होय. आम्ही कुठं काय केलंय माई? का तुझं काम होणार, पण आमच्या येळेनुसार. काम झालं की तुला सांगू. सारखं सारखं आमच्या मागे टुमणं लावायचं नाही. आता आमचं काम होणारच म्हणलं आम्ही कशाला तुझ्या मागे तलवार नको की सारखंच तलवार काढती बया. मला माईसाहेबांना भेटायचंय. लई अर्जंट, लई महत्वाचं काम आहे माझं त्यांच्याकडं. अरे माझं बोलणं झालंय याच्या आधी. 1-5 मिनिटं भेटणार आणि लगेच जाणार. मला सांगू देणार राहू तुम्ही आतमध्ये. नाहीच काय करू. हे बघा दादा, नाही तुमचं बरोबर आहे, तुमची ड्युटी आहे, पण मला लय अर्जंट काम आहे. असं माझ्याकडं काय बघत राहू, उगं भ्यावं वाटत आहे. हे बघा, म्हणजे मी माईसाहेबांचा व्याही आहे, त्यांची सुनबाई आहे का नाही, तिचे वडील आहे मी. कशात थांब. तुला सांगितलं ना, खेकडा बनून माती उकरायची नाही. अरे ऐका ना, फोनवर बोलतोय, कळतं ना. तुला 10 वेळेस सांगितलं, खेकडा बनून माती उकरायची नाही, गांडूळ बनवून मुळाशी घुसायचं. आणि हो, त्यांना सांगा आमच्याशी नीट राहायचं, नाही तर कधी गांडूळ बनवून सोडील ना, कळणार पण नाही. ठेवा फोन. बोला, काय झालं? काय झालं म्हणजे काय विचारता मामा. अर्धा घंटा झाला इथं उभं राहिलोय. मला आंबून गेलोय पार उभं राहून उगं ताटकडे ठेवलंय राव मला इथं. आणि ही माणसं ठेवलं माझ्या पाळतीवर.